केळी हे मूळतः दक्षिण-पूर्व आशियामध्ये उगम पावणारे एक फळ आहे, जे सध्या जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशात पिकवले जाते आणि ते महाराष्ट्रासह भारतातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. केळीत ऊर्जा देणारे कर्बोदके, हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. पिकलेली केळी खाण्यासाठी वापरली जातात, तर कच्ची केळी भाजी म्हणून वापरली जातात. केळीत कर्बोदके, पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. केळीमध्ये असलेले कर्बोदके शरीराला त्वरित ऊर्जा देतात. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. केळीतील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. केळीचे प्रकार आणि उपयोग. पिकलेली केळी. गोड आणि पिवळ्या रंगाची पिकलेली केळी खाण्यासाठी वापरली जातात आणि ती उच्च पौष्टिक असतात. कच्ची केळी. हिरवी केळी. कच्च्या किंवा हिरव्या केळ्यांचा वापर अनेकदा भाजी म्हणून केला जातो. केळीचे इतर उपयोग. केळीच्या झाडाचे केळफूल, खोडांचा गाभा आणि पाने भाजी व इतर पदार्थांसाठी वापरली जातात. केळासोबत या पदार्थाचे करा सेवन आणि मिळवा अनेक आरोग्यदायी फायदे. केळी अनेकदा दुधात मिसळून खाल्ली जा. यामुळे शरीरातील स्नायू वाढतात आणि कमजोरी दूर होते. दुधाशिवाय देशी तुपासोबत केळी खाता येतात. दुधापेक्षा केळी जर तुम्ही देशी तुपासोबत खाल्लात तर तुम्हाला आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. आजकाल फिट राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे, कारण बदलती जीवनशैली अनेक आजारांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. रोजचा काम, तणाव, आहाराची चुकीची वेळ, तासनतास एकसारखं कामावर बसणं या सर्व धावपळीत प्रत्येकाला थकायला होतं. अशातच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही जण पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यावर भर देत आहेत. तर काही जण शरीरातील ताकद पुन्हा मिळवण्यासाठी केळं आणि दुधाचे सेवन करत आहेत. तुम्ही देखील करत असाल, पण जर तुम्हाला सर्वात निरोगी आरोग्य आणि मजबूत शरीर हवं असेल तर केळासोबत दुधाचे नाही, आणखीन एका पौष्टिक पदार्थांचे तुम्ही सेवन करू शकता. अशक्तपणामुळे चक्कर येत असेल तरीही तुम्ही याचे सेवन करू शकता. शरीर मजबूत करण्यासाठी लोक दुधासोबत केळी खातात. केळीचे सेवन देशी तुपासह केलात तर तुमचा अशक्तपणा दूर होतो. यामुळे केळीच्या तुकड्यांमध्ये किंवा केळीच्या शेकमध्ये थोडे तूप घाला. यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील. निरोगी कार्ब, कॅलरीज, फॅट्स, फायबर, प्रथिने तसेच स्नायू वाढवण्यासाठी हे पोषक घटक अत्यंत आवश्यक आहे. हे मिश्रण घेतल्याने तुम्हाला किती फायदा होतो ते जाणून घ्या. केळी हेल्दी कॅलरीज आणि नैसर्गिक साखर पुरवते. त्यात प्रथिने, कार्ब आणि इतर खनिजे असतात. स्नायू तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यासोबत देशी तूप खाल्ल्याने हेल्दी फॅट मिळते, जे घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि केसांपासून ते नखापर्यंत ताकद मिळते. केळी हा फायबरचा चांगला स्रोत आहे, जो पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो. दुसरीकडे देशी तूप आतड्यांना स्नेहन करून पचन सुलभ करते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आपल्या शरीराला आराम मिळतो. हाडं मजबूत होतात. केळी पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे, जे मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे. देशी तुपासोबत याचे सेवन केल्याने शरीरातील या खनिजांचे पचन चांगले होते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अॅमिनो ॲसिड आढळते, जे सेरोटोनिन वाढवण्यास मदत करते. देशी तूप मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि मानसिक थकवा दूर करते. या दोन्हींचे सेवन केल्याने मूड सुधारतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते. तर दररोज केळी खाणे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे आपण जाणून घेतलंच आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.